नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर जो धडा आहे त्याचं नाव काय? दो लघुकथा आहे, म्हणजे दोन लघुकथा आहे। तर हा लघुकथाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, आता आपल्या समोर आलेला आहे पूरक पठण। हा एक पूरक पठण आहे। जे धडा आहे ते एक पूरक पठण आहे आणि कथाकार पण आहे। तर यांचा लेखक कोण आहे? नरेंद्र कौर छाबड़ा। कोण आहे? नरेंद्र कौर छाबड़ा। तर याप्रमाणे इथे यांचा लेखक यांचा परिचय आपण बघणार आहे। तर चला बघूया। तर यांचा परिचय बघूया। परिचय: नरेंद्र कौर छाबड़ा जानी मानी कथाकार है। नरेंद्र कौर छाबड़ा हे खूपच जानी मानी कथाकार आहेत। कहानियों के साथ साथ कहानियां यांचा साथ साथ आपने बहुत सी लघुकथाएं भी लिखी है। कहाणी याबद्दल यांनी खूपच लघुकथाएं पण लिहिलेली आहे। आपकी लघुकथाएं विभिन्न पत्र पत्रिकाओं में नियमित रूप से स्थान पाती रही है। आपले जे हे लघुकथा आहे ते विभिन्न आपली हे जे लघुकथा आहे ते विभिन्न पत्र किंवा पत्रिकांबद्दल नियमित रूपातून स्थान घेतलेली आहेत। इनकी प्रमुख कृतियां यांची प्रमुख कृतियां मेरी चुनिंदा लघुकथाएं, माझी चुनिंदा लघुकथाएं। तर याप्रमाणे अजून काय आहे बघूया। बघा, गद्य संबंधी आता आपण यांचा परिचय पाहिले। आता गद्य संबंधी इन्हें काय लिहिलेले आहे बघा। यहाँ दो लघुकथाएं दी गई है। इथे दोन लघुकथाएं दिलेली आहे। प्रथम लघुकथा में लेखिका ने यह दर्शाया है कि जब हम बड़ी दुकानें, मॉल, होटलों में जाते हैं तो कोई मोल भाव नहीं करते। इथे जे लेखक किंवा लेखिका आहे त्यांनी काय सांगितले आहे की जेव्हा आपण मोठ्या मॉल किंवा हॉटेलमध्ये जाते तर तिथे आपण काही भेदभाव नाही करते आणि तिथे चूप होऊन ते जसे सांगते तसंही पैसा आपण त्यांना देते और सामान लेते हैं, त्यातून सामान घेतले चले जाते हैं। इसके उलट हम रेहड़ी वालों, फेरी वालों के सामान खरीदते हैं तो मोल भाव करते हैं। हमें इस सोच से बचना चाहिए। आणि याप्रमाणे आपण जेव्हा जे फेरीवाला आहे ते रेहडीवाला जे रोडातून किंवा छोट्या जे दुकान आहे तिथून आपण जाते तर तिथे आपण जे काही वस्तू खरीदतात तर त्याबद्दल आपण काय करते की त्यांचा मोलभाव करते। त्या जे वस्तू आपण घेतली आहे त्यांचा मोलभाव। तर आपल्याला हा सोच बदलायचा आहे। इथे सांगितलं आहे की आपल्याला हा जे सोच आहे हे बदलायचा आहे। दूसऱ्या लघुकथामध्ये लेखिका ने रिश्वतखोरी भ्रष्टाचार पर करारा व्यंग्य किया है। लेखिका ने दूसरी जो लघुकथा है त्यातून त्याने रिश्वतखोरी भ्रष्टाचार हा बद्दल करारा व्यंग्य केलेले आहे। यहाँ लेखिका ने दर्शाया है कि सत्य का पालन ही लक्ष्य तक पहुंचने के सहायक होता है। इथे लेखिका यांनी सांगितले आहे की जेव्हा आपण सत्य बोलतात किंवा सत्याचं पालन करतात त्याबद्दलही आपल्याला लक्ष्य यामध्ये पोहोचत हे सहायक होते, कळतं हो। तर चला अजून बघूया। बघा, पहिला जे लघुकथा आहे त्याचा शीर्षक काय आहे? कंगाल। काय आहे? कंगाल। तर चला या सुरुवात करूया। बघा, इस वर्ष बड़ी भीषण गर्मी पड़ी थी। या वर्षी खूपच भीषण गर्मी पडलेली होती। दिन तो अंगारे से तपे रहते थे आणि आमचे जे दिन हे त्यांची सुरुवात अंगारेबद्दल होते आणि सगळीकडे तपे म्हणजे जे सूर्याची किरणे इतके होत होते की तपून आपण जात आहे। रातों में भी लू और उसम से चैन नहीं मिलता। रात्री पण आपल्याला चैन नाही भेटत होते कारण की जे उसम इतकं होत होतं की आपल्या शरीरात खूपच गर्मी झालेली होती। सोचा इस लिजलिजे और घुटन भरे से मौसम से राहत पाने के लिए कुछ दिन पहाड़ों पर बिताए। आणि याबद्दल त्यांनी विचार केले की हा जे घुटन भरे जो मौसम आपल्याला समोर आलेला आहे त्यांचा राहत पाडण्यासाठी तिने काही दिवस पहाड म्हणजे पर्वतीय स्थळमध्ये जाऊया असा विचार त्यांचे होते, कळतं हो। अगले सप्ताह ही पर्वतीय स्थल की यात्रा पर निकल पडे आणि अगले सप्ताही म्हणजे अगले जो सप्ताह असतात, आठवडा असतात त्याबद्दल त्याने पर्वतीय स्थळ यांचा यात्रा मध्ये निघले। 2-3 दिनों में ही मन में सुकून सा महसूस होने लगा। 2 किंवा
3 दिवसानंतरही मनातून असं सुकून भेटला मला आणि त्याची महसूस पण भेटलेली होती. वहाँ का प्राकृतिक सौंदर्य, त्यांचा प्राकृतिक सौंदर्य, हरे भरे पेड़, हिरवागार पेड़, पहाड गर्व से आणि पहाड जे पर्वती स्थलतातून जे पहाड आहे ते गर्वातून, गर्व म्हणजे घमंडातून, सीनाताने सीनाताने खड़े दृढ़ता सिद्ध करते, वृक्ष पहाड़ों की निवड़ता में हल्का सा शोर कर अपना अस्तित्व सिद्ध करते, झरने मन बदलाव के लिए पर्याप्त थे. इथे त्यांनी म्हणाले आहे की जेव्हा मी प्राकृतिक सौंदर्य इथे गेलेले तर मला असं वाटत आहे की जे हिरवीगार पेड़ आहे, जे हिरवीगार पेड़ आहे ते अस्तित्वप्रमाणे, ते हिरवीगारचे पेड़ आहे ते अस्तित्वप्रमाणे इथे तिथे आहे आणि त्यांचे जे वृक्ष आहे ते आम्हाला असं सिद्ध करत होता की पहाडातून किंवा पर्वतातून हा जे निर्वत्त हलकासा सूर, त्यांचा हलका जे सूर आहे, त्यांची ध्वनी आहे, मला आपलं अस्तित्व सिद्ध करत आहे आणि झरनेचे या बदलाव प्राप्त होते आणि जे झरा त्यांचं मन खूपच बदलाव झालेला आहे किंवा असं वाटत आहे की ते खूपच चांगल्याप्रमाणे चलत आहे. कळत आहे की नाही? हो, तर चला अजून बघूया. बघा, उस दिन शाम के वक्त झील किनारे टहल रहे थे. त्याच दिवशी आम्ही संध्याकाळी झील या किनाऱ्यात टहलत होते किंवा फिरत होते. एक भुट्टे वाला आया और बोला सब भुट्टा लेंगे. तर तिथे एक भुट्टावाला आला आणि काय सांगितले मला की साहेब तुम्ही भुट्टा घेणार का? गरम गरम भूनकर मसाले लगाकर दूंगा. खूपच गरम गरम आहे, त्यांना भुलून मी मसाला लावून देणार आहे तुम्हाला. सहज ही पूछ लिया कितने का, आणि त्याच वेळी मला काही असं हरकत नव्हतं किंवा माझ्या मनात काही नाही आला. मी असंही त्यांना विचारलं की सांगा कितीचा आहे. काय सांगितले की सांगा कितीचा आहे. बघा, त्यांनी काय म्हणाले 5 रुपये का, म्हणजे 5 रुपयाचा आहे. त्यांनी मला सांगितले की 5 रुपयाचा आहे. क्या 5? 5 रुपये में तो एक भुट्टा, हमारे शहर में तो 2 रुपये में एक मिलता है, तुम 3 ले लो. त्यांनी काय म्हणाले की काय 5 रुपये, माझ्या शहरातील एक भुट्टाचं किंमत किती आहे? 2 रुपये आहे. चला तुम्ही 3 घ्या, तुम्ही 3 घ्या, म्हणजे तुम्ही 3 घ्या. माझ्या शहरात हा जे भुट्ट्याचा जे दाम आहे, हा जे भुट्टा आहे ते 2 रुपयाला भेटतात, तुम्ही माझ्याशी 3 रुपया घ्या, असं त्यांनी म्हणाले. नाही साहब, 5 से कम में तो नहीं मिलेगा. तेवढा तो काय म्हणाले, नाही साहब, 5 कमी मी तुम्हाला नाही देणार आहे. तो रहने दो, हम आगे बढ़ गए. आणि मी काय म्हणाले, राहू द्या, आणि मी मागे गेलो. एकाएक पर ठिठक गए और मन में विचार उठा. त्याच वेळी मी जेव्हा मागे चालत होता तेव्हा माझे जे पेर आहे, माझा जो पेर आहे ते थांबून गेला आणि मी ठिठकून गेला आणि माझ्या मनात असा विचार आला की हमारे जैसे लोग पहाड़ों पर घूमने का शौक रखते हैं. आमच्यासाठी किंवा आमच्या जसं लोक पहाडामध्ये फिरायला खूपच शौक राखते, त्यांचा शौक आहे की मी तिथे तिथे फिरणार आहे. तर हजारो रुपये खर्च करते आणि तेवढ्यात आम्ही 1000 रुपये असं खर्च करते. अच्छे होटलों में रखते, छान म्हणजे खूपच छान हॉटेलमध्ये आपण राहतो. जो बड़ी दुकानों में बिना दाम पूछे खर्च करते आणि मोठ्या दुकानावर बिना दाम म्हणजे दाम काय हे नाही पूछते आणि खर्च करते. पर गरीब से 2 रुपये के लिए झिकझिक करते. परंतु इथे जे गरीब आहे ते आपल्या मेहनत किंवा श्रमसाठी किंवा पैसेसाठी हे मेहनत करते, त्याबद्दल आम्ही त्यांच्या बरोबर झिकझिक करते की हा कितीचा आहे, कितीचा आहे, हा असा मी झिकझिक करते. कितने कंगाल है हम, आणि त्याच वेळी त्यांच्या मनात आहे की आम्ही कितने कंगाल आहे, आम्ही कितकं कंगाल आहे. उलटे कदम लोटा और 20 रुपये में 4 भुट्टे खरीद कर चल पडा. आणि त्याच वेळी त्यांनी काय केले, उलटे म्हणजे मागचं जे कदम त्याचं मागे झालेले होता ते पुढे केले आणि तिथे गेले आणि 20 रुपयेचे 4 भुट्टे घेतले आणि निघून गेले. अपनी राह मन अब सुकून अनुभव कर रहा था. आणि अपनी राह म्हणजे त्याचं जे मार्ग होते तिथून गेले आणि आता त्याचं मन खूपच सुकून अनुभव करत होता, कारण की त्यांनी जे भुट्टेवाला माणूस होता त्यांना पैसे दिले, तिने जिथे सांगितले तिथेही त्यांना पैसे दिले. तर याबद्दल आपण इथे हा पाहते की कशाप्रमाणे आपल्या ज्या मनात असतात ते आपण करूया. कोणाचं बोलू नको ऐकून घ्या, कारण की जे तुमच्या मनात असतं तेच खरं चांगले असतात. कळतं? हो. तर आपला पहिला तर झालेला आहे.
2 लघु कथाए होते ना. तर आपला पहिला झालेला आहे. आता आपण दुसरा पाहणार आहे. दुसरा कोणता आहे? सही उत्तर. दुसऱ्याचं नाव काय आहे? सही उत्तर. अब आता बघा, अब तक वह कितने ही स्थानों पर नौकरी के लिए आवेदन कर चुका था. आता हा कितः स्थानावर नोकरी यांचा आवेदन करलेला होता. साक्षात्कार दे चुका था आणि कितकं साक्षात्कार देऊन झालेला आहे त्यांचा. उसके प्रमाण पत्रों की फाइल भी उसे सफलता दिलाने में नाकामयाब रही थी. त्यांचं जे प्रमाणपत्र यांची जे फाईल आहे ते पण त्यांना असफलता दिलाण्यामध्ये नाकामयाब राहिले होती. हर जगह भ्रष्टाचार रिश्वत का बोलबाला होने के कारण योग्यता के बावजूद उसका चयन नहीं हो पाता था. इथे काय म्हणाले की हर जग म्हणजे सर्व जग जे आहे भ्रष्टाचार रिश्वतखोर याचाच बोलबाला आहे. त्यानंतरही ते योग्य आहे, कामासाठी ते योग्य आहे, परंतु त्याबद्दल हा बद्दल बी त्यांना कुठेही त्यांचं चयन नाही करत आहे. म्हणजे त्यांना कुठेही जॉबवर किंवा कामवर नाही घेतलेले आहे. हर ओर से अब निराशा हो चुका था आणि चारोतर्फी ते निराशा होऊन झालेला होता. कारण की ते इतकं प्रयत्न करत होता परंतु त्याला काम हे भेटलेले नव्हतं. भ्रष्ट सामाजिक व्यवस्था को कोसने के अलावा उसके वश में और कुछ भी नहीं था. जे भ्रष्ट सामाजिक आहे ते व्यवस्था ते त्याला कोशून म्हणजे त्याला सांगितल्याबरोबर त्यांच्याकडे अजून काहीही नव्हतं. आज फिर उसे साक्षात्कार लिए जाना है. आज पण त्याला साक्षात्कार इथे जायला होता, त्याच्याकडे जायला होता. साक्षात्कार कोणी माणूस नाहीये ज्यांना आपण जिथे आपण काम करायला जाते ते आपल्याला काही बातमी विचारते किंवा पूछते, काही प्रश्न पूछते, त्यांना आपण साक्षात्कार असंही म्हणतं. अब तक देश प्रेम, नैतिकता, शिष्टाचार, ईमानदारी पर अपने तर्कपूर्ण विचार बड़े विश्वास से रखता आया था. आता इथे काय म्हणाले की आतापर्यंत मी देशप्रेम किंवा नैतिकता किंवा शिष्टाचार, इमानदार हा सगळं तर्कपूर्ण विचार मी खूपच विश्वास करून ठेवलत आहे. लेकिन इसके बावजूद हिस्से में सिर्फ असफलता ही आहे. परंतु याबद्दलही त्यांचा हिस्सेवर काही आले फक्त असफलता असंही येत आहे. साक्षात्कार के लिए उपस्थित प्रतिनिधिमंडल में से एक अधिकारी ने पूछा, भ्रष्टाचार के बारे में आपकी क्या राय है. जेव्हा तिथे ते साक्षात्कार करायला गेले होते त्याबद्दल उपस्थित त्या प्रतिमंडळवर एक अधिकारीने त्यांना विचारला, भ्रष्टाचार यांच्याबद्दल तुमची काय राय आहे, तुम्ही मला सांगा. बघा, भ्रष्टाचार एक ऐसा कीड़ा है जो देश को घुन की तरह खा रहा है. तेवढा तो काय म्हणाला की भ्रष्टाचार हा हे असा किडा आहे जे आपल्या देशाला घुन सारखा खाऊन जात आहे. इनसे सारी सामाजिक व्यवस्था को चिंताजनक स्थिति में पहुंचा दिया. आणि यांनी जे भ्रष्टाचार है यांनी सारा सामाजिक व्यवस्थामध्ये जे चिंताजनक स्थितीतून पोहोचवून दिलेले आहे. सच कहा जाए तो ये देश के लिए कलंक है. आणि ते सांगत आहे की खरं सांगू तर हा देशासाठी खूपच कलंक आहे. अधिकारियों के चेहरे पर हल्की सी मुस्कान और उत्सुकता छा गई. त्याबद्दल जे अधिकारी तिथे होते त्याचा चेहऱ्यामध्ये खूपच अभिमान आणि हलकी सी आनंदी असा उत्सुक झालेला होता. उसके तर्क में उन्हें रुचि महसूस होने लगी आणि त्यांचे जे तर्क होता त्याबद्दल त्याची रुचि अजून वाढून जात आहे. दूसरे अधिकारी ने प्रश्न किया, रिश्वत को आप क्या मानते हो. त्यानंतर दुसरा जे अधिकारी होता त्यांनी पण त्याला विचारले की रिश्वत यांना तुम्ही काय मानत आहे. बघा, ये भ्रष्टाचार की बहन है, ही भ्रष्टाचारची बहीण आहे. जैसे विशेष अवसर पर हम अपने प्रियजन परिचितों मित्रों को उपहार देते, जसं आपण विशेष अवसरामध्ये आपले जे प्रियजन आहे किंवा करीब जे आहे त्या परिचित मध्ये आपण मित्राला काय देते, उपहार किंवा भेट देते. इसका स्वरूप भी कुछ वैसा ही, यांचा स्वरूप पण तसंच ही आहे. लेकिन उपहार देकर हम केवल खुशियों या कर्तव्यों का आदान प्रदान करते हैं, परंतु आम्ही भेट देऊन हा आनंदी होऊन त्यांचं कर्तव्याचा आदान प्रदान करते. इससे अधिक कुछ नहीं, यांचा अधिक काहीही नाही. रिश्वत देने से रुके हुए कार्य, दबी हुई फाइलें, टलती हुई पेंदोनदी रोकी नहीं गई. आणि रिश्वत बद्दल हा जे तुमचं कार्य आहे हे दबून झालेलं आहे किंवा जे फाइले जे टलती नाही, पद्मनातून रोकी जाणार नाही. तर याबद्दल समाज के साथ मेरा कलंक है, इसका समर्थन कतई किया जा सकता है. यांचं समर्थन आपण कतई करून जाता, ऐसी माझी धारणा है. हा माझी धारणा है. कहकर वो तेजी से बाहर निकल गया. जानता था कि यहाँ भी चयन नहीं होगा. त्यांना असं कळत होतं की इथे पण चयन नाही होणार. पर
भीतर बैठे अधिकारियों ने, परंतु जे भीतर बैठे अधिकारी हैं त्यांनी सांगितले, गंभीरता से विचार विमर्श करने के बाद योग से उत्तर की दाद देते हुए, त्यांनी गंभीरता से विचार केले आणि विमर्श केले आणि त्याचं उत्तर बघा काय दिले. उसका चयन कर लिया गया, त्यांचं चयन केलेलं जात आहे. आज वो समजा की सत्य कुछ समय के लिए निराश हो सकता है, परास्त नाही. त्याबद्दल त्याला असं कळलं की हा जे सत्य आहे ते थोड्याच वेळातून होते आणि याबद्दल तुम्हाला निराश कधीही नाही होणार. तर आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे आपला जे आपण कुठेही जायचं तर त्याचा मोलभाव नाही करायचा. जे छोट्या दुकानातून जात आपण त्यांचा मोलभाव नाही करायचा आणि हा सत्य हे जे आहे ना, सत्य कधीही विसरत नाही. सत्य कधी ना कधी आपल्या समोर येते. तर तुम्ही कधीही घाबरू नये आणि कधीही खोटे नको बोलूया. सगळं प्रमाणे आपण सत्यही बोलायचं असंही निर्माण करून द्या. कळलं? हो. धन्यवाद.